मुलांनो, आपण आपली दैनंदिन कामे सोपी करण्यासाठी अनेक कारणांसाठी वीज वापरतो. वीज सूर्यास्तानंतरही आपली घरे, रस्ते, कार्यालये, बाजारपेठा आणि कारखाने उजळवण्यास मदत करते. यामुळे आपल्याला रात्री काम सुरू ठेवण्यास मदत होते. तथापि काही ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित होऊ शकतो किंवा तो उपलब्ध नसू शकतो. अशा परिस्थितीत प्रकाश देण्यासाठी टॉर्चचा विजेरी वापर केला जातो. टॉर्चमध्ये एक बल्ब दिवा असतो जो चालू केल्यावर उजळतो. टॉर्चला वीज कुठून मिळते? इयत्ता 6वी विज्ञानातील वीज आणि विद्युत परिपथ या धड्यातून साधे विद्युत परिपथ आणि त्याचे घटक जाणून घेऊन उत्तर शोधूया. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल. इलेक्ट्रिक सेल, विद्युत घट, दिवा, विद्युत घटला जोडलेला दिवा, विद्युत परिपथ, स्विच म्हणजेच खटका, टॉर्च लाईट, विजेरी. अति महत्त्वाचे शब्द: विजेरी, विद्युत घट, रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे उपकरण. टर्मिनल, जोडणी बिंदू, ध्रुव. विद्युत उपकरणात विद्युत प्रवाह प्रवेश करतो किंवा सोडतो असा बिंदू. दिवा, फिलामेंट, सूक्ष्मतंतू, बल्बमध्ये प्रकाश देणारी पातळ तार. वायर, इलेक्ट्रिक करंट, विद्युत प्रवाह. सर्किट, परिपथ, विद्युत प्रवाहासाठी एक पूर्ण आणि अखंड मार्ग. स्विच, खटका. सुरुवात करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. टॉर्चमधील बल्बला वीज विद्युत घटाद्वारे पुरवली जाते. घटामध्ये एक दंडगोलाकार धातूचा डबा असतो. तो रसायनांनी भरलेला असतो. जेव्हा आपण विद्युत घटामध्ये काळजीपूर्वक पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की त्याच्या एका बाजूला एक लहान धातूची टोपी आहे आणि दुसऱ्या बाजूला एक धातूची तबकडी आहे. आपल्याला विद्युत घटावर एक धन चिन्ह आणि एक ऋण चिन्ह देखील दिसते. धातूची टोपी हे विद्युत घटाचा धन ध्रुव आहे आणि धातूची तबकडी हे ऋण ध्रुव आहे. सर्व विद्युत घटामध्ये 2 ध्रुव असतात, एक धन ध्रुव आणि एक ऋण ध्रुव. विद्युत घट त्याच्या आत साठवलेल्या रसायनांपासून वीज निर्माण करतो. विद्युत घटामधील रसायने संपल्यावर विद्युत घट वीज निर्मिती थांबवतो. त्यानंतर विद्युत घट नवीनने बदलावा लागतो. आता आपण दिव्याबद्दल जाणून घेऊया. विजेरी घ्या आणि काळजीपूर्वक निरीक्षण करा. विजेरीमध्ये धातूच्या बेसवर दिव्यावर बाहेरील काचेचे आवरण बसवलेले असते. काचेच्या दिव्याच्या मध्यभागी आपल्याला एक पातळ तार आढळते. आता विजेरी चालू करा आणि दिव्याच्या कोणता भाग चमकत आहे ते पहा. प्रकाश देणाऱ्या पातळ तारेला दिव्याचे फिलामेंट म्हणतात. फिलामेंट 2 जाड तारांना जोडलेले असते जे त्याला आधार देतात.
या जाड तारांपैकी एक दिव्याच्या बेसवरील धातूच्या डबीशी जोडलेली असते. दुसरी जाड तार बेसच्या मध्यभागी असलेल्या धातूच्या टोकाशी जोडलेली असते. बल्बचा बेस आणि बेसचा धातूचा टोक हे बल्बचे दोन टोक आहेत. हे दोन्ही टोक अशा प्रकारे बसवलेले असतात की ते एकमेकांना स्पर्श करत नाहीत. घरी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बल्बची दिव्याची रचना देखील सारखीच असते. एका घटाच्या मदतीने दिवा कसा प्रकाशित होतो ते पाहूया. सुमारे 15 सेमी लांबीच्या वेगवेगळ्या रंगाच्या 4 तारा घ्या. प्रत्येकी तारेच्या दोन्ही टोकांवरून सुमारे 2 सेंटीमीटर प्लास्टिकचे आवरण काढा. यामुळे टोकावरील धातूच्या तारा उघड्या होतील. 2 तारांचे उघडे भाग सेलला, घटाला आणि इतर 2 दिव्यांना जोडा. तुम्ही चिकट पट्टीने तारा, बल्ब आणि घटना चिकटवू शकता. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे 6 वेगवेगळ्या प्रकारे दिव्याला जोडलेल्या तारा घटाला जोडलेल्या तारांशी जोडा. प्रत्येक व्यवस्थेसाठी दिवा प्रकाशतो की नाही ते शोधा. आता बल्ब कोणत्या व्यवस्थेत प्रकाशतो ते काळजीपूर्वक पहा. ज्या व्यवस्थेत दिवा चमकत नाही त्यांच्याशी त्यांची तुलना करा. आपल्याला आढळते की विद्युत प्रवाहाच्या प्रवाहासाठी बंद मार्ग असेल तरच दिवा प्रकाशतो. विद्युत प्रवाहाच्या प्रवाहासाठी बंद मार्ग नसल्यास बल्ब चमकत नाही. स्क्रीनवर दाखवलेल्या आकृतीचे निरीक्षण करा. येथे विद्युत घटाचे 2 ध्रुव दिव्याच्या 2 ध्रुवांशी जोडलेले आहेत. अशी व्यवस्था विद्युत परिपथचे उदाहरण आहे. विद्युत परिपथ विद्युत घटाच्या 2 ध्रुवांमधून वीज जाण्यासाठी संपूर्ण मार्ग प्रदान करते. विद्युत सर्किटमध्ये विद्युत प्रवाह धन ध्रुवापासून ऋण ध्रुवाकडे वाहतो. जेव्हा दिव्याचे धन ध्रुव विद्युत घटाच्या ध्रुवाशी तारांनी जोडले जातात तेव्हा विद्युत प्रवाह दिव्याच्या फिलामेंटमधून जातो. यामुळे दिवा चमकतो. कधीकधी दिवा घटाशी जोडलेला असला तरीही तो प्रकाशित होत नाही. जर बल्ब फ्यूज झाला असेल तर असे होऊ शकते. बल्ब फ्यूज होण्याचे एक कारण म्हणजे त्याच्या फिलामेंटचे तुटणे. विद्युत बल्बच्या फिलामेंटमध्ये तुटणे म्हणजेच विद्युत घटाच्या ध्रुवामधील विद्युत प्रवाहाच्या मार्गात तुटणे. म्हणून फ्यूज गेलेला बल्ब त्याच्या फिलामेंटमधून कोणताही विद्युत प्रवाह जात नसल्यामुळे तो पेटत नाही. टॉर्च प्रकाश चालू किंवा बंद करण्यासाठी आपण स्विच खटका वापरतो. स्विच म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते ते पाहूया. आपण 2 ड्रॉईंग पिन, एक सेफ्टी पिन, 2 वायर आणि थर्माकोलची एक छोटी शीट वापरून खटका बनवू शकतो. सेफ्टी पिनच्या एका टोकावरील रिंगमध्ये ड्रॉईंग पिन घाला आणि ती थर्माकोल शीटवर बसवा. आता दुसरे ड्रॉईंग पिन थर्माकोल शीटवर अशा प्रकारे बसवा की ती सेफ्टी पिनचा मुक्त टोक त्याला स्पर्श करू शकेल. अशा प्रकारे बसवलेला सेफ्टी पिन स्विच म्हणून काम करतो. आता या स्विचने एका विद्युत घट आणि दिव्याला जोडून एक विद्युत परिपथ बनवा. सेफ्टी पिन फिरवा जेणेकरून त्याचा मुक्त टोक दुसऱ्या ड्रॉईंग पिनला स्पर्श करेल. आपल्याला बल्ब चमकताना दिसून येईल.
ड्रॉइंग पिनला स्पर्श करताना सेफ्टी पिनने त्यांच्यामधील अंतर झाकले आणि त्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिला, ज्यामुळे सर्किट परिपथ पूर्ण झाले. या स्थितीत स्विच चालू असल्याचे म्हटले जाते, म्हणून बल्ब चमकतो. आता सेफ्टी पिन दूर हलवा. आपल्याला दिसून येईल की बल्ब चमकत नाही. 2 ड्रॉइंग पिनमध्ये अंतर असल्याने सर्किट पूर्ण होत नाही. या स्थितीत स्विच बंद असल्याचे म्हटले जाते. स्विच हे एक साधे उपकरण आहे जे सर्किट तोडते आणि पूर्ण करते. घरांमध्ये इलेक्ट्रिक बल्ब किंवा इतर उपकरणांना लावण्यासाठी वापरले जाणारे स्विच समान तत्वावर कार्य करतात. टॉर्च लाईट विजेरी वापर प्रकाशाचा स्रोत म्हणून केला जातो. टॉर्च बल्ब कशामुळे चमकतो ते पाहूया. टॉर्चमध्ये एक पोकळ दंडगोलाकार नळकांडे असते, ज्यामध्ये विद्युत घट बसवले जातात. त्याच्या एका टोकाला एक झाकण असते, ज्यावर एक स्क्रू असतो जो उघडता आणि बंद करता येतो. झाकण बंद केल्यावर आणि स्विच चालू केल्यावर सर्किट पूर्ण होते आणि सर्किटमध्ये विद्युत प्रवाह वाहतो, ज्यामुळे बल्ब प्रकाशित होतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. टॉर्च लाईटमध्ये विद्युत ऊर्जेचा स्रोत विद्युत घट आहे. विद्युत घटाला 2 टर्मिनल ध्रुव असतात, धन आणि ऋण. बल्बचा फिलामेंट प्रकाशित उत्सर्जित करतो. विजेला प्रवाहित होण्यासाठी बंद मार्गाची आवश्यकता असते. विद्युत सर्किटमध्ये विद्युत प्रवाह धन टर्मिनलपासून ऋण टर्मिनलकडे वाहतो. स्विच आपल्याला सर्किटमध्ये विजेचा प्रवाह सुरू करण्यास किंवा खंडित करण्यास मदत करतो. टॉर्च लाईटमध्ये जेव्हा सेल घट, बल्ब आणि स्विच बंद सर्किट परिपथ तयार करतात, तेव्हा बल्ब चमकतो.